पण ही नॉकआउट वॉकआउट मॅच आहे, लक्षात घ्यायचं आहे. एखादी चूक सुद्धा या स्पर्धेच्या बाहेर तुम्हाला फेकू शकते. आज माझ्यासोबत एक अतिशय उत्कृष्ट समालोचक, एक युवा समालोचक आणि नक्कीच त्यांना उज्ज्वल भविष्यकाळ असणाऱ्या निशांत पाटील अतिशय चांगल्या रीतीने समालोचन करतायत. स्वप्नील केनियाने अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग केलेलं आहे की पहिला दिवस आणि आजचा दिवस. नो डाऊट प्रतीक डीजे यांची प्रशंसा करावी तेवढी थोडकीच आहे. आणि GTCची संपूर्ण टीम दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोचवायचं काम करतायत. सूरज मात्रे अतिशय मेहनत घेतात अगदी पहिल्या दिवसापासून. स्वतः ते उपस्थित राहिलेले आहेत, प्रोपरायटर आहेत. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातात. संकेतजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. संदेश म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे. यस वेलकम संदेशजी म्हात्रे. अनिकेत नाईक आपलंही खूप खूप स्वागत आहे. याला मात्र स्वीपचा फटका, काय फटका खेळलेला आहे आणि चेंडू एका टप्प्याने जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. विकीने मारलेला हा चौकार पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण. ऑन ऑफ साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट. संदीप राईट आर्म पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील केलं जात आहे. मध्ये अपील करण्यामध्ये उत्साह जास्त दिसतोय, आत्मविश्वास मात्र कमी. आणि अपील पंच प्रल्हाद पाटील फेटाळून लावतायत, त्यांना लेग बायचा इशारा करतायत. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होते 5. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांचा हा निर्धारित सामना. संदीप आता मात्र खेळण्यासाठी लोकेश सज्ज होणार आहे. कारण लोकेश याने आतापर्यंत बघितलं कन्सिस्टन्सी बघायला मिळाली होती. निशांत आपण लोकेशच्या फलंदाजी सातत्य बघायला मिळालं होतं. एक स्थिरी पॉईंट बघायला मिळतोय. याला मात्र खोदून काढलेलं आहे, ड्राईव्ह केलेलं आहे, चेंडूला सरळ जाते ते मिडॉनवरनं. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. KPS स्टारचं एक वैशिष्ट्य राहिलेलं निशांत की यांचं क्षेत्ररक्षण A दर्जाचं राहिलेलं आहे. जबरदस्त मेहनत करतायत. खास करून महेश भाई नाईक यांचा जर आपण विचार केला तर तसंही त्यांचे डिसिप्लिन खूप आहे, शिस्तबद्ध व्यक्तिमत्व आहे महेश भाई नाईक. शॉर्ट फायनलला आपण त्यांना पाहू शकता. त्यानंतर मात्र बॅक टू द बॉलर, धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय आणि याचबरोबर फलंदाज बाद. क्या बोलती टिकून राहण्याची आणि जो धोका पत्करला होता, मला असं वाटतं नक्कीच फार मोठी चूक केली होती असं म्हणता येईल. पण क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी आणि चितेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. मात्र बिग ब्लो, मोठा धक्का बसलेला आहे. कारण लोकेश बाद झालेला आहे, ज्याच्याकडनं खूप खूप अपेक्षा होत्या, तो तर बाद झालेला आहे. राज बावळ्या येतो, राज बावळ्याकडनं सुद्धा खूप अपेक्षा नाही. आता मात्र राज बावळ्याला जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल. याला मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेगकडे आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय राज बावले. आपलं खातं उघडतोय आणि षटक पूर्ण होते आणि यशस्वी षटक म्हणता येईल. भलेही फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाही, पण धावबादच्या रूपाने ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट आपल्या संघाला
प्राप्त करून दिलेली आहे आणि पहिल्या षटकाच्या धावा दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 8. आपले मेजर रवी देसले आपण आपल्या शुभ हस्ते संदेजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सपोर्टर्स आहेत KPL स्टारचे सपोर्टर्स या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत आणि लगेच सेलिब्रेशन सुरू होतं आणि आज चांगली धून आमच्या DJ मॅनने लावलेली आहे. कारण संध्याकाळी 5:30 नंतर उत्तर मिळेल आणि कुठलंही स्पॉन्सर आपल्या संघाला कुठे घेऊन जात आहेत, गोवा टूरला जात आहेत की लोणावळा खंडाळा जात आहेत याचं उत्तर मिळेल. दुसरा धक्का बसतोय. चांगली सुरुवात आहे आणि निशान मला असं वाटतं निर्णय घेतलेला आहे जो नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा तो आत्तापर्यंत तरी योग्य वाटतोय KPL स्टार. आता ही चांगली संघ बांधणी या ठिकाणी KPL स्टार संघाची करायला आपण पाहतोय. सर्वात अनुभवी खेळाडू खलील शेख संघात आहे आणि तोही यष्टिरक्षण करतोय. स्वतः महेशभाई नाईक हे सुद्धा मैदानात राहून
सातत्याने क्षेत्ररक्षणात बदल करतायत. युवा आणि त्याचबरोबर अनुभवी असे खेळाडू या टीममध्ये बघायला मिळतात. बाईबाई नाईक, खलील शेख, गफूरबाई असे अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहेत. विराज सारखे युवा प्रतिभावान खेळाडू सुद्धा संघामध्ये आहेत. विराज मुकादम एक डावखुरा शैलीदार अष्टपैलू खेळाडू आहे. कोल विश्लेषण रुपेशला, रुपेश सुद्धा एक चांगली कामगिरी करतो. रुपेश नाईक, विराज यावेळेला चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धावमिनिटे धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार नाही कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा टर्न अगेन्स्ट टर्न, जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. निशांत, मला असं वाटतं हे मैदान जे आहे, मी याला नेहमीच MCGची उपमा देतोय, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड. तर ह्या मैदानात तुम्हाला क्लास क्रिकेटला खूप वाव आहे. तुम्ही जर क्लास क्रिकेट खेळलात तर तुम्ही चांगल्या प्रकारे धावा उभ्या करू शकतात. पण सातत्याने प्रत्येकजण हवाई यात्रा करण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये बऱ्याचशा वेळेला यश तुम्हाला मिळत नाही. यावेळेला पूर्ण स्टेप आउट झालेला आहे, थोडा फ्रस्ट्रेशनमध्ये आलेला आहे आणि याबरोबर फलंदाज बाद. जर क्लास खेळ खेळला, जे क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत, स्क्वेअर कटचा फटका, ड्राईव्हचा फटका, अशा पुलचा फटका, जे फटके तुम्ही खेळणं फार गरजेचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला गॅप आहे त्या ठिकाणी फटके खेळणं गरजेचं आहे. पण सातत्याने तुम्ही हवाई यात्रा करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाहीये. बऱ्याचशा वेळेला अगेन स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला बघतो आपण की विराट ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, टर्न्स बघायला मिळत आहेत. आणि अगेन्स्ट तुम्ही ऑन साईडला जर खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र इट्स विल बिकम व्हेरी डिफिकल्ट, कठीण होऊ शकतं. तर 3 फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या मात्र आहे 14. विराट पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, शॉर्ट रनअप आहे. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय चेंडू. थोडा स्वैर मारा या षटकामध्ये बघायला मिळतोय. हे षटक लांबणार आहे. आत्ता धावसंख्या पोहोचलेली 14 आहे धावसंख्येवर. 14. खेळण्यासाठी सज्ज होणार आहे संजू. याला फक्त डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे, बॅक टू द बॉलर, आणि त्यावर एक धाव पूर्ण केलेली आहे. स्वतः विराट चेंडू अडवते तोपर्यंत मात्र संजू या संधी मिळते एक धाव पूर्ण करण्याची आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. 3 बाद 15. दुसरं षटक, षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर आहे, मार्गस्थ आहे. विराज लेफ्ट आर्म, अपील केलं जाते क्वाड बिहाइंडचं, जोरदार अपील, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. कारण चेंडू हा डाव्या यष्टीच्या बाहेरून गेलेला आहे. सामना त्वरित सुरू होणार आहे. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. जोरदार अपील केलं होतं कॉट बिहाइंडचं. एक धावी मिळते कारण पंच फेटाळला होता आणि व्हाईट बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या झाली 16. याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे, चांगला फटका म्हणता येईल, मात्र गॅप शोधण्यात यश आलेलं नाही आहे आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय राज भावळे आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अश्ना एंटरप्राइज संघाची धावसंख्या झालेली आहे 4 बाद 17. 3 बाद 17. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज समालोचक निशांत पाटील.
हार्दिक स्वागत मित्रांनो. तुम्ही पाहतात कोणगाव बिग बाश लीग चे भव्य दिवस आयोजन नव्या रंगात नव्या साजामध्ये प्रेक्षकांच्या अल्लोड गर्दीमध्ये तुमच्या भेटीला आलेली स्पर्धा. तर आजच्या दिवसामध्ये आपण नक्कीच बघितली अतिथींची मंदी आली देखील व्यासपीठावर पाहिली आपण. प्रेक्षकांची अल्लोड गर्दी देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. एक चांगला सामना आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला आहे आष्णा एंटरप्राइज संघ तर एका बाजूला केपीएल स्टार. या दोन संघामध्ये खूप चांगली लढत पाहतोय. तर नक्की सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आपण पाहिला एक चांगला येस आपण पाहू शकता हा जो बॅनर आहे त्याचे मान्य श्री रोहिदासजी पाटील भाऊजी तसेच आमचे रुपेश नाईक यांचा बॅनर फोटो असलेला यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. कारण गेले 2 दिवस एक गारेगार कलिंगडाचा आस्वाद प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे. त्याचबरोबर आमच्या सर्व VIP कक्षामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये लाईव्ह टेलिकास्ट टीमसाठी त्यांनी स्पॉन्सर केले. त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक 30 घेऊन आलाय गोलंदाज राठोड आणि सामना करेल राज बावल्या हा फलंदाज. राज बावल्याने देखील मागच्या मॅच मध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती. गोलंदाजी खूप छान केली होती. फलंदाजी देखील खूप चांगली केली होती. परंतु या मॅच मध्ये या खेळाडूला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या टीमसाठी. कारण संघ थोडा अडचणीत सापडलाय. आष्णा एंटरप्राइज हा संघ. राठोड राईट ऑफ द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न कुठेतरी मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय परंतु झेल सुटलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. अखूट टप्प्याचा चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता राज बावल्या या खेळाडूचा. चेंडू हवेत वावरलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं महेश भाई नाईक होते मात्र थोडीशी चुकी झाली आणि झेल मात्र सुटलाय. एक धाव मिळाली या चेंडूवर. फलकावर धावा झालेत आता मात्र 3 बाद 18 धावा. राठोड पुन्हा आता राईट ऑफ द विकेट. समोरच्या दिशेने लॉंगॉन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. अतिशय शांत क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये. कारण आपण बघितलं सुरुवातीच्या षटकामध्ये अतिशय दुर्दैवरीत्या आपण फलंदाज लोकेश याला बाद होताना पाहिलं. कुठेतरी मानसिक दडपण जाणवलं या टीमवर. कारण लोकेश याने ज्या प्रकारे फलंदाजी या स्पर्धेमध्ये केली होती ना ती खूप चांगली होती. परंतु या मॅचमध्ये स्वस्तामध्ये बाद झाला होता हा खेळाडू. विकेट करण्याचा प्रयत्न एलिमिनेशन झाले नाही. डीप वरून क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. एकच धाव. ही चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षकाचा दर्जा आपण पाहिलाय केपीएल स्टार या संघाचा या स्पर्धेमध्ये. म्हणूनच की काय थोडासा बॅकफुटला आष्णा एंटरप्राइज संघ वाटतोय आतापर्यंत या मॅचमध्ये. कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये. कारण गोलंदाजी एवन दर्जाची राहिली आहे. अचूक टप्पा अचूक गती देखील मेंटेन केले. ज्या प्रकारे गोलंदाज ज्या प्रकारे फॉर्ममध्ये असतो ना त्यावेळेला मिरिटवर गोलंदाजी करतोय तशा प्रकारची गोलंदाजी आता मात्र राठोड हा गोलंदाज देखील या मॅचमध्ये करतोय. राठोड राईट ऑफ द विकेट. संजू साडी शपथ क्रॉस झाले होते. यावेळेस मात्र फटका बसला. यष्टीरक्षक देखील चुकी करतोय. तोपर्यंत एक धाव मिळते संजू या खेळाडूला. एक चांगल्या चेंडूची समाप्ती केली होती. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. पंच आम्ही पाहतोय त्या ठिकाणी प्रल्हाद पाटील मात्र इशारा करतील. 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. एका धावेनं फलकावर धावा झालेत त्या 21 धावा. पुन्हा एकदा राठोड राईट ऑफ द विकेट. राज बावल्या साडी उलटा चेंडू होता परंतु यावेळेस भीमर शरीरभेदी चेंडू फेकलाय. गतीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न. शरीरभेदी चेंडू आणि या पुढचा चेंडू मात्र फ्रीट असेल. आणि पंच देखील ताकीद करतील गोलंदाजाला का मित्रा तू पुन्हा अशा प्रकारे चेंडू फेकलास तर तुझ्या गोलंदाजीवर या मॅच मध्ये मात्र बंदी टाकण्यात येईल असं पंच देखील ताकीद करतील राठोड या गोलंदाजाला. पाहिलं चांगली गोलंदाजी करत असताना वेगामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न. भीमर चेंडू फेकला या गोलंदाजानं आणि यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. या चेंडूवर कमबॅक करता येईल या टीमला. जर मोठा फटका आला तर नक्कीच कमबॅक होताना दिसेल. राठोड राईट ऑफ द विकेट. राज बावल्या साडी यावेळेस आकोटाबाचा चेंडू मात्र एक चांगला हुकचा फटका. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी सुर एक फटका 4 धावा. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. थँक्यू डीजे. या 4 धावेनं संघाची धावसंख्या मात्र 26 या आकड्यावर. तर नक्कीच एक चांगला फटका आता मात्र आलाय राज बावल्या फलंदाजाच्या बॅटमधून. कुठेतरी आत्मविश्वास वाढवून गेला या खेळाडूचा. जेव्हा फलंदाजी करत असताना एखादा चांगला फटका तुमच्या बॅटमधून येतो ना तेव्हा खूप चांगला कॉन्फिडन्स देखील वाढत असतो. परंतु यावेळेस चांगला फटका राज बावल्याच्या बॅटमधून आला. या 4 धावेनं फलकावर धावा झाले त्या 26 धावा. राठोड पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. गोलंदाज तयार. राईट ऑफ द विकेट. समोर असते राज बावल्या.
यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण करतील, चेंडूची फेकी करेल, तोपर्यंत एकच धाव. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय गवळी सर. या मॅच मध्ये क्षेत्ररक्षकाचा आपण दर्जा बघितला तर खूप चांगला राहिलाय केपीएल स्टार या संघाचा. येस, आपण तयार होणार आहोत. दुसरी सुपर फोरमधील लढत, दुसरा सेमीफायनलचा सामना. दीपक भाऊ मुकादम सिद्धिविनायक विरुद्ध महेशजी मुकादम यांचा संघ साई माऊली. दोन्ही संघ कर्णधाराने तयार राहायचं आहे. दोन्ही संघ कर्णधाराने तयार राहायचं आहे टॉससाठी. तर नक्कीच कोण गावातील सामाजिक कार्यकर्ते मोनी पाल यांना विनंती असेल, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कोण गावातील सामाजिक कार्यकर्ता मोनी पाल यांना विनंती असेल, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्कीच आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना आष्णा एंटरप्राइज संघाची फलकावर धावा झाले. 3 षटकाचा खेळ संपला. एकंदरीत पाहिला पण 3 गडी बाद फलकावर धावा झाले त्या 27 धावा. तर नक्कीच पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला गेला होता संघ, परंतु या षटकामध्ये 10 धावा एकंदरीत राज बावल्यांनी चांगली बॅटिंग केली, कुठेतरी चांगली धावसंख्या करण्याचा प्रयत्न मात्र या फलंदाजांनी केलाय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा षटक क्रमांक 4. यावेळेस गोलंदाज असेल नितीन आलाय आणि सामोरे जाईल राज बावला हा खेळाडू. राज बावल्याला मात्र या स्लॉगवरच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असेल आष्टा एंटरप्राइज संघासाठी. नितीन आपल्या षटकाकडे पुढील चेंडू, समोर असेल राज बावला, राईट अप ओर द विकेट. नितीन हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज तयार. नितीनचा चेंडू राजसाठी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु हा चेंडू आहे लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू होता, परंतु रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. एक चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय नितीन हा गोलंदाज. आपण बघितलं यावेळेस राज बावल्या या फलंदाजाचं फुटक ओळखलं होतं या खेळाडूनं, गोलंदाजानं. तर नक्कीच नितीन यांनी जर हॅट्रिक साधली तर हितेश पाटील याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय आणि मिडन ओव्हर टाकली तर 2000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे की काय, परंतु यावेळेस थोडा यष्टीरक्षक देखील चुकी करते, तोपर्यंत एक धाव. यस, इट इज अ वाईट. पंच दोन्ही समांतर करतील. 1+1 अशा 2 धावा या चेंडू मिळतील. तर नक्कीच नितीन याने जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय हितेश पाटील यांच्याकडून. तर नक्कीच पुन्हा एकदा नितीन आपल्या षटकाकडे पुढील चेंडू, राईट अप ओर द विकेट. समोर असेल संजू हा फलंदाज. नितीनचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता, यावेळेस मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय. कुठेतरी यावेळेस मात्र या चेंडूवर संजू या फलंदाजाला रोखलं होतं या गोलंदाजानं, तोपर्यंत एकच धाव मिळेल. एक चांगली गोलंदाजी, चांगली लाईन लेग मेंटेन केली आहे. फलंदाजाचा फुटोक ओळखून हा गोलंदाज मात्र गोलंदाजी करतोय, फलंदाजाचं माइंड रीड करतोय. खूप चांगली गोलंदाजी, नक्कीच कौतुक करावे लागेल. स्लॉग ओव्हरचं षटक टाकत असताना कोणत्या प्रकारे मोठे फटके मारण्याची संधी देखील देत नाहीये हा गोलंदाज, कारण गोलंदाजीचा दर्जा केपीएल स्टार संघाचा आपण विचार केला तर खूप चांगला राहिलाय या मॅच मध्ये. नितीन राईट अप ओर द विकेट राजबावल्यासाठी खोलवा टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवलाय आणि हा चेंडू देखील लँड होईल सीमा रेषा पार 6 धावांसाठी आणि पंच देखील नो बॉलचा इशारा देतील.
यावेळेस मात्र फलकावर धावा झाले त्या 42 धावा. राज बावल्यानं सुरुवातीला आपण बघितलं साध्या पद्धतीनं संत पद्धतीने खेळ करत होता, परंतु यावेळेस आक्रमकता सिद्ध करतोय. आपल्यामध्ये असलेलं गुणकौशल्य, आपल्यामध्ये भरलेली ठासून आक्रमकता आता मात्र फलंदाजी करत असताना राज बावल्या हा फलंदाज मात्र सिद्ध करतो या ओव्हरमध्ये. काय लाज जवाब फटका त्याच्या बॅटमधून आपण बघितला. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेला, फुलचा फटका, चेंडू मात्र गेला होता सीमार रेषा पार 6 धावांसाठी. या 6 धावेनं फलकावर धावा झाले त्या 42 धावा. तर नक्की ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र राज बावल्याच्या बॅटमधून आलाय. आता मात्र कुठेतरी सन्मानजनक धावसंख्या आपण पाहतोय फलकावर, कुठेतरी फायटिंग टोटल्स उभारताना दिसतोय अष्टा एंटरप्राइज हा संघ या मॅच मध्ये. तर गवी सर आपण बघितलं महत्वपूर्ण ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग आता मग करतोय राज बावला हा फलंदाज. पुन्हा एकदा नितीन आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. राजसाठी राज ऑन हॅट्रिक. फुलटा चेंडू आहे आणि तिसरा देखील उडवलाय आणि हा चेंडू देखील जाईल सीमा रेषा पार. आणखीन एक दमदार षटकार. तर नक्कीच या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक षटकारांची सादरी करतोय राज बावल्या हा फलंदाज. आता मात्र फलकावर धावा झाले त्या 48 धावा. खूप चांगली बॅटिंग स्लॉगवरच्या षटकामध्ये राज बावल्या या खेळाडूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नितीन आपल्या षटकडे पुढील चेंडू राज बावल्यासाठी राईट अप ओव्हर द विकेट. वेगवान पद्धतीचा गोलंदाज, खोलवा टप्प्याचा चेंडू होता, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने लॉंग रनच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि जेल सुटलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील की काय आणि तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालेत. चौथी देखील धाव होते की काय आणि फलंदाज मात्र धावबाद. एकावन्न धावा झाल्या, 52 धावांचं लक्ष. नरेंद्रजी तरे यांचं आगमन झालेलं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर हितेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते समाजसेविका श्रुती पाल यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. श्रुती पाल या समाजसेविका यांचं स्वागत आणि सन्मान हितेश पाटील आपल्या शुभ हस्ते करतील. पाहू शकता आपण क्रिकेट खेळापासून कोणी दूर राहू शकत नाही. डॉक्टर्स, वकील, इंजिनियर्स, उद्योगपती आणि खास करून महिला वर्ग सुद्धा. टॉसकडे वळतो आपण. सिद्धिविनायक विरुद्ध साई माऊली दोन्ही कॅप्टननी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. यस, आमचे संजूजी कारभारी उंबर्डे, नरेंद्रजी तरे आणि आमचे संदेशजी म्हात्रे हे तिन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपण आपल्या उपस्थित टॉस होईल. हा दुसरा सेमीफायनलचा सामना सिद्धिविनायक विरुद्ध साई माऊली. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सिद्धिविनायक आणि साई माऊली. यस नमित, खूप खूप स्वागत आणि अभिनंदन आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. मंगेश आपलाही खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. सुपर 4 मध्ये प्रवेश केले आमचे मान्यवर येतील, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. दुसरा सेमीफायनलचा सामना सिद्धिविनायक विरुद्ध साई माऊली. दोघांना खूप खूप शुभेच्छा, दोघांचं खूप खूप अभिनंदन. इथपर्यंत आपण पोहोचलेले आहात सुपर 4 मध्ये, सुपर 8 मधून आणि त्या सुपर 2 मध्ये जाण्यासाठी हा जो सामना आहे
टॉस होईल. 4 षटकांचा सामना. कॉलिंग मंगेश. मंगेशचं म्हणे छापा. टॉसही त्यांनी जिंकलेला आहे. आमच्या तिन्ही मान्यवरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. मंगेश आतापर्यंत खूप चांगला खेळ केलेला आहे आणि खास करून मागच्या सामन्यामध्ये कॅप्टन इनिंग पेश केली होती. पण तो हा सामना असा आहे की एखादी चूकसुद्धा तुम्हाला पूर्णपणे स्पर्धेच्या बाहेर फेकू शकते. काय निर्णय? फिल्डिंग. 4 षटकांचा सामना आहे. तुम्हाला जर अंतिम फेरीमध्ये पोचायचं असेल तर समोरच्या संघाला सिद्धिविनायक हा सुद्धा एक कंप्लीट टीम आहे. नो डाऊट तुमचा संघ सुद्धा कंप्लीट टीम आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे? 40 आत. यावेळेला मंगेश व्यतिरिक्त अजून कोणाकडनं अपेक्षा असणार आहे? गोलंदाज कुठले गोलंदाज यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे? सर्व गोळांकडून अपेक्षा. कसा अनुभव आला खेळताना? कारण ही स्पर्धा संपूर्ण कोणगावचा सन्मान असलेली स्पर्धा आहे. कोणगावचं एकतेचं प्रतीक असलेली स्पर्धा आहे. कसा अनुभव आला? मजा आली खेळायला. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. नमित, नाणेफेक जर तुम्ही जिंकली असते तर काय निर्णय घेतला असता? आम्ही फलंदाजी केली असती. तुमच्या मनासारखं झालेलं आहे. मग अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे? आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. या सामन्यामध्ये कुणाकडनं जास्त अपेक्षा असतील? अपेक्षा तर सर्व टीमकडून असतील, पण कुठेतरी आलोक यांनी चांगली बॅटिंग करावी असे या मॅचेसमध्ये आमचे असे त्याला हे आहे, म्हणजे त्यांनी टीमला घेऊन आणि चांगली बॅटिंग करावी असं. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, दुसरा सेमीफायनलचा सामना त्याची टॉस झालेली आहे. साई मोहाली संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आपण वळूया दुसऱ्या सामन्याकडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर दणदणीत सनसनी दर्जेदार षटकार बघायला मिळालेला आहे. बावन्न धावांचं लक्ष्य आणि काय सुरुवात बघायला मिळालेली आहे. याला मात्र यॉक करण्याचा प्रयत्न डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे आणि चेंडू सरळ जातोय मिड ऑनला. थोडासा वाईड इश. त्यावर रुपेश एक धाव पूर्ण करतोय आणि एका धाव्याने केपील स्टार संघाची धावसंख्या झालेली आहे 11. एक दमदार सुरुवात. यस, नरेंद्रजी तरे यांच्याकडनं या सामन्यासाठी विकेट हॅट्रिक आणि लागोपाठ 3 षटकार मारले तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे गोलंदाजाला आणि फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. डावखुरा शरीरदार फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय. याला मात्र लोअर बॉल काय क्लास फटका बघायला मिळालेला आहे. जबरदस्त फटका, क्लास फटका. सौरभ गांगुलीच्या अंदाजामध्ये फटका खेळलेला आहे. कास फटका खेळलेला आहे. कल्पेश कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. अगदी सौरभ गांगुली दादाच्या अंदाजामध्ये फटका खेळला होता. याला मात्र ब्लॉकवर टाकल्याचे चेंडू खेळलेला आहे गोलंदाजाच्या डोक्यावरनं आणि चेंडू जातोय तो डीप मिड ऑनला. त्यावर एक धाव पूर्ण करतोय कल्पेश.
कल्पेश आणि रुपेश अशी ही बिनीची जोडी खेळपट्टीवर. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या झाली 16. एक दमदार सुरुवात पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. कारण आस्किंग रन रेट जर आपण बघितलं 13 धावांचं आहे आणि जेव्हा तुम्ही आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन सुरुवात करता तेव्हा येणाऱ्या षटकामध्ये जो मानसिक दबाव असतो तो फलंदाजी करणाऱ्या संघावर खूप कमी होत असतो. सचिन यावेळी मात्र एक चांगला चेंडू आणि कॉट बिहाइंड. रुपेशची खेळी संपुष्टात. आम्ही थोडंसं वर्ल्ड टाइमच्या मान्यवर कक्षामध्ये यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होणार आहे. येस नरेंद्रजी तरे यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालं, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. येस हर्षद कोळी आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हर्षद कोळी आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर एक चांगली सुरुवात होत असताना या ठिकाणी रुपेश बाद झालेले आहे. मात्र रुपेश यांनी बाद होण्यापूर्वी एक षटकार मारला, एक चौकार मारला आणि 4 चेंडूमध्ये 11 धावांची खेळी गेली. संजयजी कारभार यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हर्षद कोळी आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. खास उंबाड्यावरनं यासाठी आलेले आहेत. मागच्या आठवड्यात आपण त्यांची स्पर्धा बघितली होती. त्याच ठिकाणी खूप मोठी स्पर्धा होती उंबाडे या ठिकाणी. भगवा चषक त्या परिसरातला बघितला आपण. उंबाडेचा संघही चांगला संघ आहे आणि खास ही स्पर्धा पाहण्यासाठी उंबाड्यावर ते आले. त्यांचं खूप खूप स्वागत. तर वळूया आपण खेळाकडे. मात्र आमच्या स्वागत आणि सन्मान हे चालूच राहणार आहे मध्ये, कारण मान्यवर जेव्हा जेव्हा येतील अतिथी देवो भो ही आपली भारतीय संस्कृती आहे. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मानही केलं जाईल. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र धावसंख्या जी आहे 16. कारण आवश्यक धावगती 13 धावांची आणि जेव्हा 16 धावा करतात त्यामुळे येणाऱ्या षटकामध्ये आस्किंग रन रेट आवश्यक धावगतीचा मानसिक दबाव थोडासा कमी होतो. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी एक मात्र हे षटक फार महत्त्वाचं आहे, कारण राज बावळे असा एक गोलंदाज त्याने कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, सातत्य ठेवलेलं आहे. हे षटक फार महत्त्वाचं आहे. जितक्या कमी धावा या षटकामध्ये जातील तितका मानसिक दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर येऊ शकतो. राज बावळ्या याला फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत, क्षेत्रक चेंडू खाली येतोय आणि एक सोपा झेल सुटला जातोय. असं वाटते की हा जो क्षेत्ररक्षक आहे हात बंद करायलाच विसरला. 2 धावाही मिळतात. सोपा झेल खरं म्हणजे अशा प्रकारचा झेल घेणं गरजेचं असतं. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. फ्रीटचा इशारा आलेला आहे. त्यामुळे या चेंडूवर धावा जे मिळतात 3 धावा मिळतात. धावसंख्या झाली 19 आणि या चेंडूवर असणार आहे फ्रीट. उघड्या डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्रीट. यस स्क्वेअर लेगला 3 क्षेत्ररक्षक होते. बावन्न धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात बघायला मिळते, कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे 1/19. कल्पेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. राजबावळ्या याला पुन्हा एकदा फोर्सचा फटका. चेंडू हवेत, मात्र झेल होईल असं वाटत नाही, कारण नो मॅन लॅसमध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत मात्र कल्पेश या संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची.
2 धावेने धावसंख्या होते 21. राज बावळे थोडासा नाराज आहे. गोलंदाजी अति चांगल्या प्रकारे होते. हवेत फटके सुद्धा खेळले जात आहेत, पण जी अपेक्षा असते झेलात रूपांतर होत नाहीये, त्यावर थोडासा नाराज आहे. कारण अर्ली ब्रेक थ्रू लवकर जर फलंदाज बाद केले तर समोरच्या संघावर एक दडपण निर्माण होऊ शकते. राज बावळ्या लेफ्ट आर्म याला मात्र ड्राईव्ह केलाय चेंडूला मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेने केपीएल स्टार संघाची धावसंख्या होते 22. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि 52 धावांचं लक्ष्य आहे अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. मित्रांनो, आपण पाहतात कोण गाव बिग बॅश लीग 2021 आणि या स्पर्धेमधला हा पहिला सेमीफायनल अर्थात सुपर 4 मधली पहिली लढत. तो संघ विजय होईल तर सरळ मेगा फिनाले अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. 1-22 नेट टू नेट फाईट बघायला मिळते. संघर्ष नक्कीच बघायला मिळणार आहे. तसं एक जीवन एक संघर्ष आहे आणि संघर्ष केल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला काही मिळणारी सुद्धा नाही आहे. जीवनात तुम्हाला संघर्ष पदोपदी करावा लागतो, पावलोपावली करावा लागतो. राजावर मात्र डिफेन्सिव्ह हलक्या हाताने खेळलेला आहे आणि एक चिकी सिंगल पूर्ण केलेली आहे आणि एका धावेने धावसंख्या झालेली आहे 23. थोडासा सावध पवित्रा घेतलेला आहे राजबावळेच्या गोलंदाजीवर आणि हे फार महत्त्वाचं असतं मित्रांनो. कारण जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळतात चांगल्या चेंडूचा सन्मान करणं गरजेचं असतं आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायला हवा. चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा, एकेरी दुहेरी धाव घ्यायची, लाईफलाईनचा वापर करायचा. कारण मुंबईची लाईफलाईन बेस्ट आणि लोकल आहे. क्रिकेटची लाईफलाईन एकेरी आणि दुहेरी धाव आहे. राजबावल्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जवळपास 8 ते 10 पावलांचा रनअप. यावेळेला अतिशय वेगात टाकला होता चेंडू. पडल्यानंतर थोडासा हलकासा बाउन्स झाला आणि उजव्या यष्टीच्या बाहेरनं सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतला जातोय. निर्धाव चेंडू. आतापर्यंत कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी राजबावले यांनी दिलेली नाहीये. याला फुलटा चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये. मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागतंय आणि एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 24. 24 धावा झाल्यात म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. 52 धावांचं लक्ष्य आहे फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. 24 धावा झालेल्या आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे आणि दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. कशमकश, अटीतटी, संघर्ष, बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल या सामन्यामध्ये. चार क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी त्यामध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. यावर मात्र पुलचा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि याचबरोबर खेळी संपुष्टात येते ती नितीनेची. फुल लागली हसू लागली. यस, मच्छिंद्रजी नाईक हे सुद्धा उपस्थित, यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. यस, हर्षल कुळे आपल्या शुभास्ती यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहेत. यस, निश्चित ते अपंग आहेत, हँडिकॅप आहेत आणि त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. हँडिकॅप असले सुद्धा आणि मॅन ऑफ द सिरीज त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे.
येस मच्छिंद्री नाईक आपलं खूप खूप आपण पाहू शकताय हँडिकॅप असताना सुद्धा आमच्यासाठी त्यांनी मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर केलेले आहे. हर्षल कोळी त्या ठिकाणी जात आहेत स्वतः गाडीमध्ये त्यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. मच्छिंद्रजी नाईक आपला आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. खूप खूप आभारी आहोत. हे पहा आपण डॉक्टर अमोल कराळे हे सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. ते सुद्धा या ठिकाणी स्वतः जात आहेत आणि मच्छिंद्र नाईक यांचं सन्मान आणि सत्कार करतायत. आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपला स्वागताने सन्मानित केलेलं आहे आणि विशेष म्हणजे मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे त्याबद्दल आपला विशेष आभार. जाऊया आपण 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24 धावा आणि अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र गफूर खेळण्यासाठी आलेला आहे. पिंच हिटर आहे, फटकेबाज फलंदाज क्षमता आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपील केला जाते क्वाड बिहाइंडचं आणि पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता गफूर यांनी खेळपट्टी सोडलेली आहे. यस समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती डॉक्टर अमोलजी कराळे यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्याच सौभाग्यवती ह्या सन्मानित साहेब डॉक्टर रुपाळीताई अमोल कराळे या विद्यमान सरपंच आहेत कोलगावच्या. तसेच माजी उपसरपंच कमलाकरजी नाईक यांचंही आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. कमलाकरजी नाईक हे माजी उपसरपंच आणि विशेष म्हणजे उत्कृष्ट कलाकार सुद्धा आहेत. खास करून ब्रॉस बँडचा आपण विचार केला तर उत्कृष्ट वादक आहेत कमलाकरजी नाईक. बँड वादक आहेत. नक्कीच संगीत फार महत्त्वाचं असतं मित्रांनो. क्लास फटका आणि क्लासिकल संगीत या दोन्ही गोष्टी बघायला खूप आवडत असतात. भाविक लेफ्ट आर्म शॉर्ट रन अप. याला माझ्या आडव्या बॅटने खाल्ल्याने खेळलेले कुठलाही क्षेत्र नाही, कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. काय प्लेसमेंट चौकार. मध्ये सर्वात अनुभवी खेळाडू आहे खलील शेख. काय फटका खेळलेला आहे. शॉर्ट आर्म पुलचा फटका बघायला मिळाला होता. सहजगत्या टर्न केला होता आणि विशेष म्हणजे प्लेसमेंट काय जबरदस्त आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला नव्हता. चेंडू अतिशय वेगात बंदुकीच्या गोळी ज्याप्रमाणे वेगात जाते त्या वेगात हा चेंडू सीमापार गेला होता. भाविक लेफ्ट आर्म आपल्या फलोत्रूमध्ये चुकतोय आणि पंच प्रल्हाद पाटील इशारा करताय डेड बॉल. पुन्हा एकदा स्लॉक शिवचा फटका. चेंडू हवेत क्षेत्र चेंडू खाली येतोय आणि याच बरोबर खाली याची खेळी संपुष्टात. शारिफजी अन्सारी यांचे आगमन झालेले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपका हार्दिक स्वागत आहे. 28 धावा झालेल्या आहेत. 52 धावांचं लक्ष आहे. पण अजूनही आमचे एक्सपर्ट स्कोरर स्वप्नील याकडे माहिती पोहोचत आहेत की जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. कारण 52 धावांचं जे लक्ष आहे चेंडूचे शिल्लक राहिलेले आहेत 9 चेंडू आणि 24 धावा. माझे सहकारी समालोचक निशांत पाटील हे सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये अगदी फ्रेश होऊन जोडले जात आहेत. वेलकम निशांत. निशांत 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. काय वाटतंय. तर नक्कीच मागच्या मॅच मध्ये जो कल्पेश ज्या प्रकारे फलंदाजी केली होती तो कल्पेश आतापर्यंत मैदानावर आहे. नक्कीच केपीएल स्टार संघाच्या आशा पल्लवित असतील कारण क्षमता आहे या खेळाडूकडे. एकाच षटकामध्ये सामना वळवण्याची क्षमता आहे कल्पेशच्या फलंदाजावर. जोपर्यंत कल्पेश मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत
आशा पल्लवीत असतील या संघाच्या. निश्चयाने हे विसरून चालणार नाही की विराज मुकादम हा आलेला आहे, डेंजर मॅन आहे. जबरदस्त मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, केपीएल स्टार संघाचा स्टार खेळाडू आहे. ही सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर आहे केपीएल स्टार संघाची. दोन्ही स्टार खेळाडू आहेत. दोघांकडे क्षमता अशा प्रकारे आहे की दोघेही चेंडूला सीमारेचा रस्ता सहजगत्या दाखवू शकतात. भाविक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 9 चेंडू आणि 24 धावा. भाविक लेफ्ट आर्म. आमचे डॉक्टर अमोलजी कराळे मान्यवर कक्षातून स्पर्धेचा लाभ घेताना, कमलाजी नाईक ही सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. भाविक याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे, काय क्लास फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, चौकार. बहुत समय बाद आपण रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. काय क्लास फटका बघायला मिळाला. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका, स्टेप आउट झाला आणि काय फटका खेळलेला आहे. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार आणि चेंडू सीमा पार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 32. आता मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. भाविक लेफ्ट आर्म, फुलटॉस चेंडू, खराब चेंडू आणि ज्याप्रमाणे समाचार घ्यायला हवा, चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्षण मी सांगितलं होतं की विराज मुकादम डेंजर मॅन आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. हवाई यात्रा सुद्धा सहजगत्या करतोय आणि बॅक टू बॅक 2 चौकार मारलेले आहेत. थोडासा बॅकफुटला वाटणार संघ आता मात्र फ्रंट फुटला आलेला दिसतोय. धावसंख्या झाली 36. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 16 धावांची आवश्यकता आहे. 16. सात चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आपण जो सामना पाहतोय कोणगाव बिग बॅश लीग 2021चा हा पहिला सेमीफायनलचा सामना. अमजदभाई शेख यांचा संघ अश्ना एंटरप्राइजेस विरुद्ध दीपक भाऊ मुकादम यांचा महेशभाई नाईक यांचा संघ आहे केपीएल स्टार. या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. भाविक लेफ्ट आर्म, यावाला काय कटचा फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय डीप कव्हर, सीमापार, चौकार, बॅक टू बॅक तिसरा चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार मारले. चौकाराने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली 40. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाहीये. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे. पण एक मात्र आहे, विराज खेळपट्टीवर आहे, कल्पेश खेळपट्टीवर आहे. जोपर्यंत विराज खेळपट्टीवर असेल आणि जोपर्यंत कल्पेश खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र धोक्याची घंटा वाजत राहणार आहे ती अश्ना एंटरप्राइजेस संघाच्या गोटामध्ये. यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना मित्रांनो, महेशजी मुकादम पॅम टीम साई माऊली विरुद्ध दीपक भाऊ मुकादम यांचा संघ सिद्धिविनायक. या दोन्ही संघामध्ये टॉस सुद्धा झालेला आहे. आज सुपर संडे आणि आज प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. गावदेवी स्टँड खचाखच भरलेला आहे. चेरोबा स्टँडमध्ये सुद्धा प्रेक्षकांची गर्दी, वेताळदेव स्टँड सुद्धा खचाखच भरलेला आहे. याचबरोबर
जे मसोबा स्टँडसह प्रेक्षकांची गर्दी आणि जी खास करून गॅलरी आहे, अगदी वेस्टर्नमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये ज्याप्रमाणे प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था असते त्याप्रमाणे जी गॅलरी आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. ओपन स्टँड आहे, हे पाहू शकता आपण. हे गावदेवी स्टँड, मोठ्या संख्येने प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. आमच्या GTCच्या माध्यमातून सामना सुरू करायचा आहे. GTCच्या माध्यमातून कुठलीही गोष्ट सुटणार नाही आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तर आमचे सूरज म्हात्रे, भूपेश कराळे यांची संपूर्ण टेक्निकल टीम त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. हे चेरोबा स्टँड आपण पाहू शकता. याच ठिकाणी सुद्धा प्रेक्षकांची गर्दी आहे. त्यानंतर आपण जाऊया या ठिकाणी. हे वेताळदेव स्टँड, सर्व स्टँड ठिकाणी खूप प्रेक्षकांची खूप गर्दी आहे. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज विकी आणि सामना करण्यासाठी सज्ज होईल तो म्हणजे कल्पेश. यामध्ये एक तला फटका, चेंडू हवेत झेल होते का बघायचं आहे, मात्र चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा पार. कॅल्क्युलेटेड सिक्सर. आणि 6 धावांची आवश्यकता. फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी KPL स्टार संघाला. आणि असं वाटते की महेशभाई नाईक फॅम टीम KPL स्टार संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत दिसतोय. याला पुन्हा एक चांगला फटका, गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वर खेळतोय आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो. 1:2 प्ले अँकर रोल, आणि तोच अँकर रोल एक बाजू लावून ठेवताना कल्पेश फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. याला ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू पुन्हा एकदा गॅप मधून जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धावी पूर्ण केली जाते आणि याचबरोबर KPL स्टार हा फायनलमध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन KPL स्टार, अभिनंदन महेशभाई नाईक. हार्ड लक अमजदभाई शेख, असना एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. आपण सेकंड करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आपण बाहेर यायचं नाही, मैदानाच्या बाहेर आपण हस्तांदोलन करायचं आहे. आपण हस्तांदोलन करायचं आहे, हस्तांदोलन करूनच बाहेर यायचं आहे. कारण आता आपण या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पुन्हा आतमध्ये जाणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. असना एंटरप्राइजेस लोकेश शापाणी जायचं आहे, आपण हस्तांदोलन करायचं आहे. पण नक्कीच आपण चांगला क्रिकेट खेळलेला आहात. लोकेश ज्या वेळेला बाद झाला तोच टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणता येईल. पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खरं तर आम्ही दोघांचा विचार केला होता, अर्थातच विराज आणि कल्पेश. पण विराज याने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे म्हणून मॅन ऑफ द मॅच विराज मुकादम. विराज मुकादम इज द मॅन ऑफ द मॅच. कारण अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. फक्त 9 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले होते. त्यानंतर खेळपट्टीवर राहून मधल्या फळीमध्ये नाबाद राहून जी खेळी केलेली आहे त्यामध्ये त्याने बॅक टू बॅक 3 चौकार मारले होते. मैदान खाली करायचं आहे. विराज मुकादम आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी.
सन ऑफ दीपक भाऊ मुकादम. विराज मुकादम यांनी अष्टपैलू कामगिरी केलेली आहे आणि अष्टपैलू कामगिरी फार महत्वाची असते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण म्हणून स्वीकारायचा आहे. या समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते तसेच उद्योगपती आणि एक उच्च शिक्षित डॉक्टर अमोलजी कराळे आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विराज मुकादम यास प्रदान करायचा आहे.